ग्राउंड वॉटर रिचार्ज व स्पन सिटी आवश्यक असून सरकारने पुढाकार देऊन हा प्रकल्प राबवावा अशी मागणी आज नगर परिषदमध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून पर्यावरण अभ्यासक डॉक्टर सचिन पावडे यांनी केली। यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर सुधीर पांगुळ, श्यामभाऊ मोहोळ उपस्थित होते। ते म्हणाले, वर्धा शहरामध्ये जलसंधारण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, भूजल पुनर्भरण तसेच भविष्यातील शाश्वत व जलसुरक्षित शहराच्या दृष्टीने स्पन सिटी या संकल्पनेने दुष्काळावर मात करता येईल। दुर्भिक्ष फार जाणवणार आहे आणि ह्यावेळेस पाण्याची पातळी पण जशी पाहिजे तशी उंचावली नाही आहे। पाणी येऊन झालं पण पाणी पुढं सर्वांना म्हणून येणाऱ्या काळामध्ये पाण्याचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे आणि आलेलं पाणी आहे याचा निचरा कसा करता येईल, त्याचं साठवण कशी करता येईल, त्यासाठी सन्माननीय सचिन सरांनी नवीन वर्गामध्ये चांगला प्रोजेक्ट आणला आहे आणि आपल्या समाज माध्यमातून सामलोक पण त्याची ती प्रसिद्धी व्हावी यासाठी आपले आजचं प्रेसचं नियोजन आहे। पाहिजे ते आपण सिरियसली आपण निवडत नाही आणि त्यामुळे ही चळवळ सामूहिक पातळीवर वाढली पाहिजे। पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवताना ते पाणी मी जमिनीमध्ये कसं मुरू शकतो याचा विचार प्रत्येकाने करणं आवश्यक आहे आणि आजच्या पत्रकार परिषदेचं मुख्य प्रयोजन यासाठी आहे की ही गोष्ट एकट्याने करून चालणार नाही। मी जर माझी बोर रिचार्ज केली, माझी विहीर रिचार्ज केली तर माझा आणि माझ्या आजूबाजूच्या काही लोकांना फायदा होईल, ते पाणी मी पुन्हा काढून टाकेल। परंतु ही जर एक चळवळ जर झाली आणि फक्त आपण जेव्हा उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडते तेव्हा फक्त आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या गोष्टी करतो, ग्राउंड वॉटरबद्दल बोलतो, पण पुन्हा पावसाळा आला, हिवाळा आला की आपण या गोष्टी विसरून जातो। कदाचित आपण जर त्या विसरलो नसतो तर आजही आपल्याला 100-80 फुटावरती पाणी मिळालं असतं। कारण जे पाणी आपण जमिनीतून काढतो 2 ठिकाणी पाणी असतं ज्याला ॲक्विफायर्स म्हणतात। म्हणजे आज जमिनीवर पाऊस पडलं, माझी विहीर आहे, समोर प्रवीण भाऊची विहीर आहे, त्यांची विहीर आहे, त्या सगळ्यांच्या विहिरीला एकसारखं पाणी हे आपल्या सर्वांना माहीत आहे की पाऊस पडला की जमिनीची पाण्याची पातळी वाढते आणि ते आपण ज्याला अनकन्फाईंड ॲक्विफायर्स म्हणतो ते ॲक्विफायर्स रिचार्ज होतात। जे बोरमधनं आपण पाणी काढतो 150-200 फुटावरनं हे पाणी तिथनं निघत नाही। आपल्याकडे जो बासाल्ट रॉक आपण डेक्कन प्लॅटूमध्ये आपण लोक राहतो तिथे बासाल्ट रॉक आहे आणि हा बासाल्ट रॉकच्या खाली जे पाणी असतं त्याला आपण म्हणतो कन्फाईंड ॲक्विफायर। म्हणजे वरती ही पाण्याची पातळी जी पावसामुळे वाढते त्यामुळे मध्ये एक इम्परिमेबल स्टोन असतो की ज्याच्यातून पाणी खाली जात नाही आणि त्याच्या खाली जे पाणी असतं ते जे पाणी 250, 300, 400, 500 वर्ष आधीचं ते आहे कन्फाईंड ॲक्विफायर। हे सगळे ॲक्विफायर्स प्रेशराईज असतं, याच्यामध्ये खूप जास्त प्रेशर असतं कारण याचा जो रिचार्ज असतो जसं आपण सिंहगडावर कधी गेले असाल तर सिंहगडवरती त्याच्यावरती देवटाकीत वरून खाली पाणी पडत आहे। जर भूजलाचं पाणी असतं ते वरून कसं पडलं असतं म्हणजे खालून आलं असतं तर त्याचा रिचार्ज त्याच्यापेक्षा कुठला तरी मोठा दूरचा पर्वत असेल जो सिंहगडापेक्षा उंच आहे आणि त्यातनं ते पाणी तिथनं रिचार्ज होऊन यात येतं आणि ते प्रेशराईज असल्यामुळे वरून पडतं। बरेचदा आपल्याला जाणवतं की काही लोक म्हणतात आमच्याकडे बोर मारलं की बोरमधून पाणी येतं वापस।